आमच्या चॅनलला आपलं खूप स्वागत अभिनंदन आहे. आणि जे भारतीय जनता पार्टीकडून आपण पंचायत समितीचे जे उमेदवार आहेत तर आपल्या गावात काय काय समस्या आहे आणि आपण निवडून आल्यावर काय निवारण करणं त्याच्याबद्दल पूर्ण माहिती द्या. आज या ठिकाणी या होऊ घातलेल्या 2026च्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसंदर्भात जिल्हा परिषद गटातून जयश्री पवार आणि कचनेर पंचायत समिती गणातून मी कल्याण पाटील गायकवाड आम्हाला भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिली. आपण प्रश्न विचारला समस्या काय. जवळपास या भागामध्ये आम्ही 80% समस्या लोकांच्या सोडलेल्या आहेत. मग रस्त्याच्या असतील, पिण्याच्या पाण्याच्या असतील, विविध समस्या ज्या असतील या सगळ्या समस्या आम्ही या ठिकाणी सोडलेल्या आहेत. आणि राहिलेल्या 20% ज्या समस्या आहेत त्याही पुढच्या काळात आम्ही आमच्या नेत्याच्या माध्यमातून या ठिकाणी ज्या ज्या वेळेस आम्ही सातत्याने मतदारसंघात दौरा करतो त्यावेळेस नागरिकांचा एक उत्कृष्ट प्रतिसाद या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला मिळतो. त्याचं कारण असं आहे, केंद्रातलं सरकार तुम्ही बघता 1 रुपयाचं करप्शन गेली 12 वर्षात या ठिकाणी झालेलं कुठं आढळून आलं नाही. राज्यातलं देवेंद्रजीच्या नेतृत्वात सरकार बघा 1 रुपयाचं करप्शन त्या ठिकाणी सुद्धा झालेलं नाही. पण जनतेमध्येच एक उत्साह आहे की अशा स्वच्छ प्रतिमेच्या पार्टीच्या कार्यकर्त्याला आपण विविध सभागृहात, पण जिल्हा परिषदचं सभागृह असेल, पंचायत समितीचं सभागृह असेल, या ठिकाणी जर पाठवलं तर आपल्या भागाचा, आपल्या परिसराचा, आपापल्या गावाचा त्या ठिकाणी विकास झाल्याशिवाय राहणार नाही. आम्ही सातत्याने गेली 12-14 दिवस फिरतोय. प्रत्येक घटकातील 18 पगड जातीचा माणूस या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या कामावर विश्वास ठेवून, विकासावर विश्वास ठेवून आम्हाला सांगतोय की तुम्ही काळजी करू नका, आम्ही 100% मतं एक कमळाच्या फुलाच्या पुढचे बटणं दाबून करणार आहोत. आणि ते नक्कीच मला विश्वास आहे. माझी 3री टर्म आहे आता. मी पहिल्यांदाही 2दा निवडून गेलो आणि आता 3ऱ्यांदाही पक्षाने माझ्यावर विश्वास टाकून माझ्यावर ही जिम्मेदारी टाकली. मला तिकीट दिलं नाही तर या ठिकाणच्या कार्यकर्त्यांच्या, मतदारांच्या, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी मला भारतीय जनता पार्टीने पुढं केलं. माझ्यासोबत माझ्या गटात जयश्रीताई पवार यांनाही पुढं केलं. त्यांना माहिती आहे की अशोकजीजा पवार जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष होते, त्यांनी त्या काळातही चांगले कामं केले. म्हणून आम्हाला या ठिकाणी दोघाला या गटातून उभं केलं. 3री पंचायत समिती पिंपरी राजागण त्या ठिकाणी सुद्धा शैलेश चौधरी सारखा एक कणखर कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीने मैदानात उतरवला. म्हणून लोकांचा एक विश्वास निर्माण झाला की ही लोक भविष्यात छोटी मोठी जी कामं असते गाव पातळीवरची ती आम्ही सातत्याने आता लोक करतच आलो, पुढच्या काळातही सुद्धा आम्ही करणार हा विश्वास जनतेमध्ये असल्यामुळे या ठिकाणी 80% मतदान तुम्ही बघा 9 तारखेला पेट्या फुटल्यावर 80% मतदान वन साइड स्विंग झालेलं आहे या ठिकाणी. भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. असा तरुणांमध्ये सुद्धा या ठिकाणी जोश आहे. ही निवडणूक खऱ्या अर्थाने माझ्यापेक्षाही जास्त आमच्या सर्व कार्यकर्त्यांना हातात घेतली. मी उगा आता दर्शनं घ्यायचे म्हणून दारदार जातोय, घरोघर जातोय, गावगाव जातोय, परंतु कार्यकर्ते माझ्यापेक्षा फास्ट कार्यकर्ते या ठिकाणी कामाला लागलेले आणि ती ही निवडणूक सर केल्याशिवाय राहणार नाही हा माझा विश्वास आहे. सर, जनतेला काय आवाहन करणार, आपलं पूर्ण नाव सांग. मी कल्याण पाटील गायकवाड जनता जनार्दनाला, मतदाराला, शेतकऱ्यांना मी एकच विनंती करणार आहे, आव्हान करणार आहे की बाबांनो, केंद्रात सरकार आपलं आहे, राज्यात सरकार आपलं आहे, कालच्या झालेल्या महानगरपालिकेत सरकार आपलं बसलं, त्या ठिकाणी माझी सुनबाई 7,000 मताच्या मतधिक्यानं निवडून आली. आणि आता या ठिकाणी सुद्धा कोणी काही जरी म्हणत असलं तरी सुद्धा जनसामान्य नागरिक, मतदार जो आहे, शेतकरी जो आहे तो भारतीय जनता पार्टीला विसरणार नाही. तुम्ही बघता अतिवृष्टी झाली, मधल्या काही काळात दुष्काळ पडला, लाडकी बहीण झाली, अनेक आरोग्याच्या योजना असतील, आज जलजीवनच्या मिशनच्या माध्यमातून गावागावात पाणी केंद्र सरकारने या ठिकाणी दिलं, स्वच्छालय केले, राशन फुकट देतंय. यापेक्षा आणि काय आव्हान करायचं. या सगळ्या गोष्टी जर 18 पगड जातीतील छोट्यातल्या छोट्या घटकापर्यंत
जर हे सरकार देतंय तर मग लोकही तो विचार करताय की आपण खऱ्या अर्थाने मतदान कोणाला करायचं तर ते भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला करायचंय. म्हणून या ठिकाणी मी आव्हान करणार आहे की ते करणारच आहे. मी पण त्यांना हात जोडून विनंती करतो की तुम्ही कोणाच्या भूलतापेला बळी पडू नका. अनेक लोक येतील, काही नवीन प्रबोधनं दाखवतील, काही लोक पैसे वाटतील, त्या पाठीमागे जाऊ नका. सातत्याने कार्यकर्ते काम करणारा कार्यकर्ता पहा, आपल्या विश्वासातला कार्यकर्ता पहा, सुखादुःखात येणारा कार्यकर्ता पहा आणि मगच मतदान करा. एवढंच आव्हान या ठिकाणी मी नागरिकांना करणार. आपलं नाव सांगा. मी कल्याण पाटील गायकवाड.